तर एक मोठी बातमी समोर येते आहे। चर्चगेट रेल्वे स्थानकात आग लागलेली आहे। मुंबईतल्या चर्चगेट रेल्वे स्थानकामध्येही मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल सुद्धा झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शुभम उमाळे आपल्याला दिसतायत। तर चर्चगेट रेल्वे स्थानकाला ही आग लागली आहे। दरम्यान ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नेमकी आग का लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र चर्चगेट रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी असते। संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे गर्दी प्रवाशांची मोठी गर्दी या स्थानकामध्ये असते आणि याच वेळेस ही आग लागलेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या परिसरातील दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। धुराचे लोट आपण हवेत पाहतोय। दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। या ठिकाणी अनेक हॉटेल सुद्धा आहेत, त्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेत आहेत। मात्र अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही दृश्य आहेत चर्चगेट स्टेशन या ठिकाणची। चर्चगेट स्टेशनला ही आग लागलेली आहे। दरम्यान अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहतोय। धुराचे लोट हे इतरत्र पसरलेले आहेत। चर्चगेट स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते। रेल्वे स्थानक आहे आणि संध्याकाळची वेळ, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते। याच वेळेस ही आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। तर इथे एक भुयारी रस्ता आहे, हॉटेल्स आहेत, त्यामुळे आग भडकण्याची भीती आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, ही कधी नेमकी आग लागलेली आहे आणि किती मोठ्या प्रमाणात ही आग लागली आहे? जगदीश, सध्या मी चर्चगेट स्टेशनला आहे। चर्चगेट स्टेशन मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। सध्या आपण बघू शकतो या ठिकाणी अग्निशमन दलाचे सर्व जवान जे आहेत शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत आग विझवण्यासाठी। खरी माहिती अशी मिळत आहे की मॉन्जिनीज केक शॉप जे आहेत त्या मॉन्जिनीजच्या केक शॉप मध्ये शॉर्ट सर्किट झालंय आणि त्यामुळे ही आग लागल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। अग्निशमन दलाच्या सुमारे 5 ते 6 गाड्या या ठिकाणी पोहोचत आहेत, पण नजदीकच असलेल्या ठिकाणावरनं जी आहे एक अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी आलेली आहे। शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू आहेत। चर्चगेट स्थानकाच्या आतमध्ये आपण आता आलेलो आहोत। या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने सर्व जवान जे आहेत ते आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। बघू शकतो मॉन्जिनीज केक शॉप आहे, पूर्ण केक शॉप जे आहे ते सध्या जळून खाक झालेलं आहे। जगदीश, संध्याकाळची वेळ आहे, चाकरमानी जे आहेत आपापल्या घरी जायला निघालेले आहेत। आपल्याला माहिती आहे चर्चगेट एक महत्वाचं स्थानक आहे। या स्थानकावरनं हजारो नागरिक जे आहेत ते आपला प्रवास करत असतात घरी जाण्याचा। सोबतच आपण बघू शकतो प्रशासकीय सर्व लोक जे आहेत, मंत्रालयात काम करणारी असो की अजून वेगळी प्रशासकीय लोक असो, ती या ठिकाणावरनं जे आहेत आपला प्रवास जो आहे तो करत असतात। बघू शकतो चर्चगेट स्थानकाचं प्रवेशद्वार जे आहे, मुख्य प्रवेशद्वार, हे देखील आता पोलिसांकडनं जे आहेत ते बंद करण्यात आलेलं आहे, कारण की याच ठिकाणी आग जी आहे ती लागलेली आहे। बघू शकतो आगीच्यामुळे पूर्ण काळोख जो आहे चर्चगेट परिसरामध्ये झालेला दिसून येत आहे। चर्चगेट स्थानकाची जी लॉबी आहे, जिकडनं आपण बघू शकतो की पदचारी मार्ग जो असतो, फ्रीवे जो आहे, अंडरवे, त्या ठिकाणी हे सर्व दुकानं आहेत। जवळपास मुंबईमध्ये सर्व नागरिकांना जो आहे हा रस्ता ज्ञात आहे आणि त्याच तोच जो हा मार्ग आहे, याच मार्गाजवळ मॉन्जिनीज केक शॉपला शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली बघू शकतो। काचा ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत आणि सोबतच जेवढेही फायर एक्सटिंग्विशर जे आहेत ते देखील वापरण्यात आलेले आहेत या ठिकाणी। खरं पाहायला गेलं तर काही वेळ आधी देखील मीच या स्थानकावरनं गेलो होतो आपल्या शिफ्टला येण्याआधी, आणि त्यावेळेस सर्व इथे सुमंगल होतं, सर्व काही चांगलं होतं। पण आता ही आग जी आहे 20 ते 25 मिनिटं आधी लागल्याची माहिती जी आहे अग्निशमन दलाच्या जवानांकडून आपल्याला मिळालेली आहे। बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवान जे आहेत ते सध्या उपस्थित आहेत। कुठेतरी कुलिंगची प्रोसेस जी आहे ती सध्या सुरू आहे, कुलिंगची प्रोसेस सुरू आहे। मात्र दुसरीकडे समजा बघायला गेलं तर या ठिकाणी पूर्ण अंधार जो आहे तो झालेला दिसून येत आहे। जी मात्र शुभम, ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे त्या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर कसा आहे? आजूबाजूला हॉटेल्स किंवा इतर काही दुकानं आहेत का? अर्थातच जगदीश, बघू शकतो फूड स्टॉलची सुमारे या ठिकाणी 9 ते 10 दुकानं आहेत आणि यांना देखील धोका जो आहे तो होऊ शकतो। सध्या आपण बघू शकतो सर्व शटर जी आहेत ती जगदीश बंद करण्यात आलेली आहे। जम्बो किंगचं हे दुकान आहे, जम्बो किंगचं दुकान देखील बंद करण्यात आलेलं आहे। त्याच्या बाजूला बॉम्बे बर्गर्स आहे, राधे सोडा पब सेंटर आहे, हे देखील जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। खरं तर ब्लास्ट झाला आहे एक खूप मोठा, अशी देखील माहिती जी आहे ती मिळते। सिलेंडरचा ब्लास्ट असू शकतो असा देखील अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत आहे। बाजूलाच बघायला गेलं तर या ठिकाणी शौचालय देखील आहे, महिला पुरुष शौचालय आहे। त्याच्या लगत असलेला IRCTचं फूड ट्रॅकच्या बाजूचं मॉन्जिनीजचं हे दुकान आहे।
सोबतच बघू शकतो या ठिकाणची सर्व विद्युत यंत्रणा जी आहे ती देखील काहीशी थांबवण्यात आलेली आहे। फॅन जो आहे या ठिकाणी सुरू असतो जम्बो फॅन, तो फॅन देखील जो आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे। मुंबई पोलीस असेल किंवा मग रेल्वे पोलीस फोर्स असतील त्यांच्या तुकड्या या ठिकाणी आता सध्या तैनात झालेल्या आहेत। नागरिकांची प्रचंड गर्दी जी आहे ती देखील चर्चगेट स्थानकाच्या बाहेर आपल्याला दिसून येत आहे। जगदीश, एक महत्वाचा वेळ संध्याकाळचा वेळ झालेला आहे, 5:45 वाजलेले आहेत आणि यावेळेस सर्व नागरिक आपलं संपूर्ण काम जे आहे ते करून जात असतात। महत्वाचं म्हणजे आज कोणतीही सुट्टी नाही आहे, गुरुवार आहे, गुरुवार असल्यामुळे वर्किंग डे आहे आणि त्याचा कुठेतरी परिणाम जो आहे तो आता वाहतुकीवर देखील होणार आहे, रेल्वेवर देखील याचा परिणाम जो आहे तो थेट दिसून येणार आहे। बघू शकतो या ठिकाणी फायर एक्सटिंग्विशरच्या गाड्या आल्या होत्या, त्यामुळे स्टेशन परिसर देखील काहीसा जलमय झालेला आहे। बाहेरच्या दिशेला आपण बघू शकतो अजून काही पोलीस उभे आहेत आणि नागरिक जे आहेत भयभीत झालेले दिसून येत आहेत। आपल्याला नागरिक जे आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आपल्याला या ठिकाणी आलेले दिसून येत आहेत। जगदीश, नेमकं काय झालं याचा आढावा घेण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या सुरू आहे। अजून या ठिकाणी आपण एक मोठी मुंबई महानगरपालिकेची फायरची गाडी देखील या ठिकाणी आता पोहोचलेली आहे। ऑक्सिजन टँक लावताना दिसून येत आहेत, कारण की श्वसनाचा देखील त्रास होत आहे। ही स्वतः आता आत होतो आणि त्यामुळे आता कुठेतरी बाहेर आलेलं आहे, श्वसनाचा त्रास आतमध्ये होत आहे, एवढं धूर आणि दुःख आहे। आणि त्याचमुळे आता जे अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आलेले आहेत ते देखील आता ऑक्सिजन टँक लावताना या ठिकाणी दिसून येत आहे। जगदीश, एक महत्वाचं स्टेशन आहे जिकडनं हजारो नागरिक जे आहेत प्रवास करताना दिसून येतात, त्यामध्येच मोंजिरी स्केट शॉपला जे आहे आग लागल्याची आपल्याला दिसून येत आहे। शॉर्ट सर्किटच्या कारणामुळे ही आग लागलेली आहे। जगदीश जी, मात्र शुभम, चर्चगेट हे पश्चिम रेल्वेचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे, या ठिकाणाहून बरेच प्रवासी प्रवास करत असतात। रेल्वे प्रवासावर याचा काही परिणाम झालाय की रेल्वे सेवा सुरळीत आहे? अर्थातच रेल्वे सेवा जी आहे ती सध्या सुरळीत आहे, पण नागरिक भयभीत झाल्या कारणाने जी उपलब्ध लोकल मिळेल त्याच्यामध्ये चढून आपला प्रवास करताना दिसून येत आहेत। काही वेळ ज्यावेळेस मी या ठिकाणी पोहोचलो होतो त्यावेळेस नागरिकांची धावपळ जी आहे ती देखील या ठिकाणी दिसून येत होती आपल्याला, आणि त्यामुळे परिणाम जो आहे लोक गर्दी करत आहेत। लोकांना भीती आहे की कुठलाही अजून अनुचित प्रकार घडू नये, त्यासाठी या ठिकाणी लोकांनी धावपळ जी आहे ती काही वेळ आधी केलेली होती। अतिशय महत्वाचं स्थानक पश्चिम रेल्वेवरचं चर्चगेट, आणि त्या ठिकाणी ही शॉर्ट सर्किटमुळे प्रचंड मोठी आग लागलेली आहे आणि अजून देखील बघू शकतोय स्पार्क होताना दिसून येत आहे। जगदीश, मॉन्जिनिसचा जो फलक लागलेला आहे त्या ठिकाणी नुकताच आपल्याला स्पार्क देखील आता दिसून आलेला आहे। जी, मात्र ही गर्दीची वेळ आहे, मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी या चर्चगेट स्टेशनवरून प्रवास करत असतात। पोलीस प्रशासनाकडून काय नेमकं आवाहन केले गेले? रेल्वे प्रशासनाकडून आणखी काही आवाहन केले गेले का प्रवाशांना? अर्थातच अद्याप कोणतंही अपडेट जे आहे याबद्दल तर समोर आलेलं नाही आहे। कुठलंही आव्हान जे आहे ते नागरिकांना करण्यात आलेलं नाहीये प्रशासनाकडनं, मग ते रेल्वे असो किंवा पोलिसांकडनं असो किंवा महानगरपालिकेकडनं असो। आणि सध्याच्या स्थितीमध्ये लोक जे आहेत आतून या सबवेमधून प्रवास न करता सबवेच्या बाहेरच्या दिशेने, म्हणजे अर्थातच मुख्य जो रोड आहे रोडवरनं प्रवास करताना दिसून येत आहेत, स्टेशनकडे प्लॅटफॉर्मकडे जाताना दिसून येत आहेत आणि आपला पुढचा प्रवास करत आहेत। खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी थोडासा ऑक्सिजन लेवल देखील जी आहे धुरामुळे कमी झालेली आहे। नागरिक जे आहेत ते सध्या बाहेर आलेले आहेत, बाहेरनं कशा पद्धतीने जात आहेत हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात। स्टेशनच्या कडे जाताना एक दुसरा जो मार्ग आहे त्या मार्गासाठी त्यांचा त्या दिशेने त्यांची वाटचाल जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे। बघू शकतो पोलीस कर्मचारी आहेत ते मार्ग देखील दाखवत आहेत की या स्टेशन मध्ये या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे, त्यामुळे हे सगळे नागरिक जे आहेत या साईडने म्हणजे मुख्य जो रस्ता आहे रस्त्यावरनं आपल्याला जाताना दिसून येत आहेत। जगदीश, कुठेतरी नागरिक देखील विचारात पडलेले आहेत काय झालंय, कशामुळे झालेलं आहे, कारण की अर्थातच मुंबई हे एक महत्वाचं शहर मानलं जातं आपल्या राज्यातलं आणि मुंबईमधील हे चर्चगेट रेल्वे स्थानक त्याहून तेवढंच महत्वाचं आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी आता अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आपल्याला येताना दिसून येत आहेत। मुंबई पोलिसांचे अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। आपल्याशी किती काय बोलतायत का बस? जी, नंतर त्यांचं म्हणणं आहे की काय झालंय याचा आढावा घेऊन आम्ही तुमच्याशी बोलतो असं ते बोललेले आहेत आपल्याला जगदीश। त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती सध्या आपल्याला मिळालेली नाहीये, पण या दिशेने पुन्हा एकदा पाहू शकतो मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते कशा पद्धतीने स्टेशनचा वापर न करता रस्त्यावरनं या ठिकाणावरनं जात आहेत। संपूर्ण लोक जे आहेत विचारात पडलेले आहेत कशा पद्धतीने झालेले आहेत। काही लोक आपला मोबाईल मध्ये जे आहेत व्हिडिओ घेत आहेत, फोटो घेताना देखील आपल्याला दिसून येत आहेत। जगदीश जी, मात्र शुभम, आपण दृश्यात पाहतोय अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आग विझवण्यासाठी। नेमकी ही आग किती वाजता लागली होती आणि आता पुन्हा एकदा आतली दृश्य दाखवा, अग्निशमन दलाकडून कशा प्रकारे शर्थीचे प्रयत्न हे सुरू आहेत आग विझवण्याचे? अर्थातच 5:15 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आपल्याला येत आहे आणि ही आग लागल्यानंतर नागरिकांची धावपळ या ठिकाणी झाली होती।
त्वरितच जे आहे स्टेशनवर उपस्थित असलेले सर्व जे टीसी आहेत किंवा जे अधिकारी होते आरपीएफचे, त्यांनी लगेच अग्निशमन दलाचे जे सर्व फायर ब्रिगेडचे नंबर आहेत ते देखील त्यांनी डायल केले होते, असं देखील सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता मात्र बघू शकतो कुलिंग प्रोसेस जी आहे ती सध्या झालेली आहे. या ठिकाणी 7 ते 8 अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते दिसून येत आहेत. पूर्ण मॉन्जिनिस केक शॉप हे सध्या खाक झालेलं आपल्याला आगीने खाक झालेलं दिसून येत आहे. सोबतच अजून यामध्ये अजून काही वेगळी गोष्ट आहे का? सोबतच इकडचा जो मेन गॅस लाईन आहे ती गॅस लाईन देखील कट करण्यात आली आहे. कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी गॅस लाईन आहे ती देखील कट केली आहे. सोबतच या ठिकाणी हे ठेवण्यात आलं असतं, एखादा समजा आपण केक घेतोय किंवा अजून कुठला पदार्थ खाण्याचा पदार्थ विकत घेतोय तर ते गरम करण्यासाठीचं जे ओव्हन असतं, इंडक्शन कुकर जे असतं ते देखील त्यांनी सर्वात पहिले बंद केलेले बघू शकतो. या ठिकाणी आपल्याला कदाचित आपले व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरे यांना मी विनंती करतो थोडंसं आपण एकदा पुढे जाऊयात. आपण बघू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने आग लागली होती जगदीश. एकीकडे आपण सध्या पाण्यामध्ये देखील आहोत, पाण्याचे हे जे आहे ते देखील प्रचंड गरम आहे, त्यामुळे कशा पद्धतीने आग लागली होती याचा एक अंदाजा येतोय. अजून देखील इकडची गरम वाफा ज्या आहेत त्या येत आहेत, त्यामुळे कुलिंग प्रोसेस जी आहे ती पूर्ण झालेली नाहीये, धूर हळूहळू वाढताना देखील दिसून येत आहे. या ठिकाणी जे पदार्थ आहेत ते देखील कशा पद्धतीने दिसून येत आहेत ते देखील आपण पाहू शकतोय. हा ऍक्च्युली त्यांचा फ्रीझर आहे. या फ्रीझर मध्ये सर्व खाद्यपदार्थ, मग ते केक असतील, पॅटीस असतील, ते या ठिकाणी ठेवले गेलेले होते आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानंतर हे कशा पद्धतीने दिसून येत आहेत हे देखील याचा अंदाज जो आहे तो देखील आपण आता लावू शकतोय. बाजूला असलेलं आयआरसीटीसीचं फूड ट्रॅक जे दुकान आहे त्याला देखील याच आगीचे चांगल्याच पडसाद जे आहेत ते पडलेले दिसून येत आहेत. त्यांचे देखील अनेक वस्तू ज्या आहेत त्या देखील जळलेल्या दिसून येत आहेत. एक्सटिंग्विशरचा फॅन असेल त्यांचा किंवा अजून कप्स ठेवलेले आहेत, चहाचे कप्स वगैरे आहेत, हे असं सगळं आपल्याला जे आहे सध्या जळलेलं दिसून येत आहे. तर पाहायला गेलं तर बाजूच्या दुकानामध्ये देखील मोठा फ्रीज जो आहे तो ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये कोल्ड्रिंक्स ठेवलेले आहेत. कुठल्याही पद्धतीने या शॉर्ट सर्किट जो आहे तिथपर्यंत पोहोचलेला जरी नसला तरी मात्र आग जी लागली त्याचे पडसाद जे आहेत ते त्याच्या बाजूला देखील झालेले आपल्याला दिसून येत आहेत जगदीश. अजून देखील बघू शकतो सर्व सामान जे आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशमन दलाकडनं होताना दिसून येत आहेत. सर्व फ्रीज आयटम्स असतील किंवा सर्व जे काही फर्निचर ठेवण्यात आलेले आहे ते सध्या बाहेर घेऊन येताना ते दिसून येत आहेत. काचा या ठिकाणी फुटलेला आहेत, कारण की डिस्प्लेसाठी काचा लावण्यात आलेल्या असतात. त्या काचा देखील जोरदार कशा पद्धतीने फुटल्या असतील, त्यावेळेस इथे वातावरण काय असेल याचा एक आपण अंदाज जो आहे तो घेऊ शकतोय. जी, मात्र शुभम आपण आता दृश्यात पाहतोय आगीवर नियंत्रण मिळवलं गेलंय. अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून हे आगीवर नियंत्रण मिळवलं गेलंय. आता फक्त ही काळजी घेतली जाते की कुठली ठिणगी राहू नये किंवा पुन्हा ही आग भडकू नये, यासाठी ही विशेष काळजी घेतली जाते. सध्याची तिथली काय दृश्य आहेत? एकीकडे पाहू शकतोय की पूर्ण शर्थीचे प्रयत्न जे आहेत मुंबई फायर ब्रिगेड कडनं करण्यात आलेले आहेत. दुसरीकडे सर्व ऑफिशियल्स असतील किंवा पोलीस अधिकारी असतील ते देखील या ठिकाणी तैनात झालेले आपल्याला दिसून येत आहेत. गेट जे आहेत, मुख्य प्रवेशद्वार जे आहेत ते देखील बंद करण्यात आलेले आहेत. महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. नेमकं काय नुकसान झालेलं आहे, नेमकं इकडचं आत्ताची सिच्युएशन काय आहे त्याचा सगळा आढावा घेत आहेत. वरिष्ठ पोलीस देखील आहेत, आपले मीडियाचे प्रतिनिधी आहेत, सर्व मित्रमंडळी आहेत. नेमकं झालंय काय, कशामुळे झालंय याच्या माहिती जी आहे ती अवघ्या काही वेळात आपल्याकडनं ऑफिशियल स्टेटमेंट जे आहे महानगरपालिकेकडनं येईल. पण सध्या चर्चगेट स्थानकावर ही आग लागली होती, पूर्णतः काळोख या ठिकाणी झाला होता, धुरामुळे पूर्ण काळोख झाला होता. संध्याकाळचे 5:30 ते 6 वाजलेले आहेत, महत्वाची वेळ आहे. नागरिक जे आहेत आपल्या घरी जात असताना ही घटना घडलेली आहे जगदीश. तर पश्चिम रेल्वेच्या पीआरओ सोबत सुद्धा आपण संपर्क साधला होता. त्यांनी 5 मिनिटांत या संदर्भातली माहिती देऊ असं म्हटलेलं आहे. शुभम, मात्र या आगीवर आता बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. लोकल सेवा सुरू आहे तुम्ही मगाशी म्हटलेलं आहात. आत्ताची स्थिती काय आहे लोकल सेवेची? लोकल सेवा सुरूच आहे की त्यावर काही परिणाम झालाय? आणि आग आपण दृश्यात पाहतोय कॅमेऱ्याच्या माध्यमातून, आग पूर्णपणे आटोक्यात आणली जाते? अर्थातच आग आटोक्यात आलेली आहे जगदीश, आणि रेल्वे जी आहे ती सुरळीत सुरू आहे. आता देखील एका ट्रेनचा हॉर्न ऐकू आलेला आहे. फक्त 4 मिनिटं ही ट्रेन उशिराने निघाली आहे. तेवढं मुंबईमध्ये उशीर होणं लोकल ट्रेनला साहजिक आहे, त्यामुळे रेल्वेवर कुठलाही परिणाम सध्या झालेला दिसून नाही येते. फक्त जी लोकल आपल्याला लवकर मिळेल त्या लोकलनी नागरिक जे आहेत ते ट्रेनमध्ये गर्दी करत आहेत आणि जाताना दिसून येत आहेत आपल्याला जगदीश. जी शुभम, तिथे काही पोलीस अधिकारी आहेत किंवा अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत,
काम त्यांचं सुरूच आहे, पण तरी सुद्धा जर कुणी संवाद साधू शकत असेल तर तुम्ही प्रयत्न करा. तोपर्यंत तुम्ही तिथली सध्याची स्थिती सांगा. अर्थातच आपण जे मुंबई पोलीस आहेत त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं की माहिती घेऊन आम्ही तुम्हाला कळवू, अशा पद्धतीत त्यांनी सांगितलं होतं. आणि इतर कोणी स्टेशन मधनं जे आहेत ते या ठिकाणी बोलणार नाही आहेत. सध्या कोणी बोलणं जे आहे ते उचित समजत नाही आहे, कारण की ठीक आहे. परिस्थितीवर नियंत्रण घेणं हे हो, ते महत्त्वाचं महत्त्वाचं आहे. हे आता सर्वांसाठी झालेलं आहे. नागरिकांची काळजी घेणं, त्यांना कुठल्याही प्रकारे मुंबईकरांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं हे त्यांचा सर्वात पहिला हेतू आहे. त्या कारणास्तव आपल्याशी कोणी बातचीत करताना देखील दिसून येत नाहीये. जी, मात्र शुभम, ज्यावेळेस ही आग भडकली होती, धुराचे लोट हवेत पसरले होते, त्यावेळेस मोठ्या संख्येने इथले प्रवासी हे भयभीत झाले होते. आता प्रवाशांमधील भीती काही प्रमाणात कमी झाली असेल, कारण आगीवर नियंत्रण मिळवलं गेलंय. अर्थातच भीती जी आहे ती अर्थात कमी झालेली असेल. आपण बघू शकतो या झोनचे डीसीपी देखील या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येत आहेत. ते देखील आढावा घेत आहेत की नेमकं काय झालं असेल याचा आढावा ते स्वतः घेऊन येत आहेत. नुकतेच ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पाहूयात आपण त्यांच्यासोबत बोलणं होतंय का. सध्या ते त्यांच्या कामानिमित्त ते सध्या व्यस्त दिसून येत आहेत. सदर आगीबद्दलचा आढावा जे आहेत महानगरपालिका असेल किंवा मग स्टेशन मॅनेजर असतील चर्चगेटचे, त्यांच्यासोबत कदाचित ते संपर्क करण्याचा प्रयत्न करू शकत आहेत. या ठिकाणी अजून देखील आपण बघू शकतो कुलिंगची प्रोसेस या ठिकाणी सुरू आहे. अजून देखील अनेक असे साहित्य आहेत जे बाहेर देताना दिसून येत आहेत, ज्यामधनं आग जी आहे ती अजूनही आहे, धूर जी आहे ते दिसून येत आहे. सोबतच पाहायला गेलं जगदीश तर सबवेचा जो मुख्य मार्ग आहे, सबवे ज्या सबवे मधनं हे सर्व नागरिक बाहेर येत असतात, तो देखील सबवे इरोज सिनेमाकडनं जो सबवे येत असतो तो देखील बंद केलेला आहे. नागरिक या ठिकाणी जे आहे नेमकं बघत आहे झालं काय होती. या बाजूचा देखील सबवेचं प्रवेशद्वार बंद करण्यात आलेलं आहे, गेट बंद करण्यात आलेलं आहे. आणि पलीकडे इरोज सिनेमा जे आहे त्या ठिकाणावरचं प्रवेश जे आहे ते नागरिकांचं सध्या बंद केलेलं आपल्याला पाहायला दिसून येत आहे. जगदीश, ठीक आहे. आगीवर नियंत्रण घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. थेट दृश्य जय महाराष्ट्र वर आपण दाखवतोय या सर्व घटनेच्या मागील काही वेळापासून. आणि त्यामुळे जे बघू ठीक शकतो आहे. ही आग शांत झाल्यानंतर शुभम, प्रशासन तुम्ही जे या आहे त्यांचं घटनेवर लक्ष official- ठेवून राहा. पोलीस अधिकारी किंवा अग्निशमन दलाचे अधिकारी किंवा रेल्वेचे PRO यांच्याशी सुद्धा संपर्कात राहा. त्यांच्याकडून काही अधिकृत माहिती येते का ते बघा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.